5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांमध्ये कोण जिंकेल कोण हरेल कोण ही मॅच घेऊन जाईल या सर्व गोष्टींकडे आपलं सर्वांचंच लक्ष राहील. बॅटिंगसाठी स्वप्नील शिंदे, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला सुरेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवरती निलेश वीर गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल टाकला जाईल. पावसाचंही शुभागमन होताना पाहायला मिळतोय. रात्रभर दो पडणारा हा पाऊस आज सुद्धा सातत्यपूर्व पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निलेश वीर अप्रतिम बॉल. पहिला बॉल चांगला टाकलाय. बॅट्समनला समजलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. राजू कंक हे सर्वांचेच लाडके खेळाडू आहेत. त्यांचा वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर एक वेगवान बॉल एसटी रक्षक रोहित पाटील यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल डॉट आलेत. चांगली गोलंदाजी निलेश वीर. यावेळेस पुन्हा एकदा अगदी वन्स अगेन म्हणायला काय हरकत नाही. त्याच टप्प्यावरती बॉल तो स्ट्रोक बॅटरही खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि यष्टी रक्षक रोहित पाटील यांच्या हातामध्ये पुन्हा बॉल स्थिरावतोय. हे तिन्ही बॉल डॉट टाकले. चांगली गोलंदाजी. 5 षटकांची लढत. निलेश वीरने चांगली सुरुवात केली. जर्सी क्रमांक 912. यावेळेस ब्लॉक होलचा बॉल क्लीन बोल्ड केलाय. यस स्वप्नील शिंदे बाद होताना पाहायला मिळत आहेत. निलेश वीर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 3 बॉल डॉट आणि त्यानंतर अगदी यॉर्क पद्धतीचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिली विकेट KSK महाबळेश्वरची. स्वप्नील शिंदे बाद. स्वप्नील शिंदे ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या बॉल पासून स्ट्रगल करत होते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच वेळेस अगदी 3 बॉल डॉट आणि त्यानंतर एक ब्लॉक होलचा बॉल अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. मैदानाच्या आतमध्ये अजित शेलार मॅन फ्रॉम रेनोशी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला महाबळेश्वर तालुका दुसऱ्या बाजूला कराड तालुका अशी एक जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते. निलेश वीर यांचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल अप्रतिम टाकलेत. 0वरती 1. लेग साइडला पंच केलाय बॉलला. पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. 1 कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट. चांगला खेळ करावा लागेल. तुम्ही ज्या वेळेला असोसिएशनचं क्रिकेट तालुक्याचं क्रिकेट खेळता त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण असोसिएशन किंवा संपूर्ण तालुक्यातून तुमची निवड केली जाते आणि त्या निवडीला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये न्याय द्यावा लागतो. परंतु निलेश वीरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी निलेश वीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजित शेलार यावेळेस पहा टप्पा पाहावा लागेल. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी पंच त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि हा ही बॉल येतोय डॉट. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. कराड तालुक्याच्या बाजूने हे पहिलं षटक जाताना पाहायला मिळतंय आणि तुम्ही जर या संपूर्ण ओव्हरमध्ये पाहिलं तर डॉट बॉल विकेट आली. 1वरती 1 KSK महाबळेश्वर टीम. थोडंसं करेक्शन करतोय. 2वरती 1 KSK महाबळेश्वर टीम. चांगली गोलंदाजी केली पहा. अप्रतिम गोलंदाजी. एकाच टप्प्यावरती बॉल वारंवार टाकण्यात आले. पावसाळी क्रिकेट आहे. विकेट तुम्ही पाहिलं सिमेंट कॉन्क्रीटचं विकेट आहे. काचेसारखं विकेट आहे. काही ठिकाणी पाणी थोडंसं तुंबलंय आपण विकेटवरती पाहिलं तर. आणि त्या पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर वेग प्राप्त होतोय. उसळी प्राप्त होते आणि याचा फायदा गोलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती बापू येत आहेत. पहिला बॉल उसळी घेणारा आहे. पाठीमागे लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पावसाळी रेनकोट घालून मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि पहिला बॉल राजू यांचा आपण जर पाहिलं तर वाईड +1 2 धावा.
बापू या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कराड फायटर्स कडून पहिला बॉल वाईड +1. यावेळेस फुल टॉस बोलला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगला प्रयत्न राहिला, परंतु पहा थोडीशी दुखापत होते गोलंदाजाला. बापू गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळत आहेत आणि अजित शेलार यांना चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बापू सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस. पुढचा बॉल पाहूया. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल डी पॉइंटला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला संघर्षाचा चौकार मिस्टर अजित शेलारच्या बॅट मधून येतोय, KSK महाबळेश्वर टीम कडून येतोय. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 8. बॅट्समन थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. KSK महाबळेश्वरचं पाऊस आहे आणि त्या कारणाने बॅटिंग तितकीशी होत नाहीये. परंतु कराड तालुका म्हटलं, कराड फायटर्स टीम म्हटलं ना की तुम्हाला धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील आणि कमीत कमी 60 आणि 60 पेक्षा जास्त धावा तुम्हाला स्कोरबोर्डती लावाव्याच लागतील. विशाल यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय यस वाईड बॉल. चांगला बॉल आहे, ऑन साइडला टर्न केले, बॉलला डीपला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा किती घेतल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करताना अजित शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावफलक पुढे चाललंय KSK महाबळेश्वरचं, परंतु तुम्हाला गिअर चेंज करावं लागेल बॅटिंगचा, कारण धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील. विशालची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक पहा तुम्ही, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पाहावं लागेल. हे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित शेलार यांच्या बॅटमधून आणखी एक येतोय चौकार. 15 रन्स, 15 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं, त्यानंतर थोडीसे रन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित शेलार पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला सुरेश सकपाळ तुम्ही पाहताय. यावेळेस पहा फटका चांगला खेळलाय, पॅडवरती फटका होता, ऑन साइडला टर्न केलं होतं, बॉलला डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र काय घडतंय. 2 कंप्लीट केल्यात, मिस टायमिंग, आणि धावा मात्र किती कंप्लीट केल्या जात आहेत तर 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 18 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात. KSK महाबळेश्वर टीमचे बॅटर आता मात्र थोडसे रंगात येताना पाहायला मिळत आहेत. बापू गोलंदाजी मार्क होती, शेवटचा बॉल शेष. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा हा बॉल रोहित पाटील यांच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. KSK महाबळेश्वर टीम 18 वरती 1. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 5 षटकांची लढत आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. महाबळेश्वर विरुद्ध कराड असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16. गोलंदाजी मार्कवरती अजय मोहिते यांना बोलवलंय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. आता मात्र थोडस चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आपण कराडची बॅटिंग नेहमी पाहिले. राजीव कंग, सुजित शेवाळे, रोहित पाटील हे फलंदाज तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये, चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. पुन्हा एकदा अगदी क्रीजचा वापर केला, पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय, पाठीमागे बॉल निघून चालला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, स्वतः यष्टिरक्षक पोहोचतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेश सकपाळ छोटे खेळाडू आहेत, परंतु 1 गाव 11 आणि तालुक्याच्या क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्यांनी केला. आज संधी आहे
बरेचसे टॉप ऑर्डरचे बॅटर नाही आहेत, KSK महाबळेश्वरचे आहे आणि त्याचा फायदा सुरेश सकपाळला होऊ शकतो. चांगली बॅटिंग करावी लागेल यावेळेस. डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली मानवंदना. सुरेश सकपाळच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला सुरेश सकपाळच्या बॅट मधून. आणि ज्या पद्धतीने आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा केली, निखिल जाधव, विवेक शिंदे यांची अनुपस्थितीमध्ये खेळणारा हा संघ सुरेश सकपाळ. पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळलाय समोर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल फ्लाय स्लिप मधून निघून चाललाय. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या ठिकाणी गवतामधून मार्ग काढतात. बॉल सापडतोय का पाहावं लागेल. आणि या ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती खेळवली जाते स्वतः राजू कंक पाठीमागे पाहायला मिळत आहेत. धावा 3 आल्यात. या 3 धावांनी धावफलक पुढे चाललंय. 28 धावा तब्बल स्कोरपुरती लागतायत. आता बॅटिंग चांगली होते. KSK महाबळेश्वरचे प्रेक्षक म्हणत असतील टप्पा अचूक आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन. अगदी पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर वेगाने पाठीमागे निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सुरेश सकपाळ चांगली बॅटिंग करतायत. अजित शेलार यांना सुद्धा गेअर चेंज करावा लागेल, कारण संपूर्ण तालुक्याच्या खऱ्या अर्थाने नजरा लागल्यात या मॅच कडे. पुन्हा एकदा क्वालिटी गोलंदाजी. क्वालिटी. वाव, जबरदस्त गोलंदाजी. सॉलिड बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. गोलंदाज अजय मोहिते यांना पहा मोठे स्ट्रोक खेळले, परंतु त्यानंतर 2 बॉल तुम्ही पाहिले ना, कमबॅक करणारे बॉल होते. प्रेक्षक वाहवा करतात या गोलंदाजाची. हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. संग्राम लावण बॉल खाली पोहोचतील आणि कॅच पकडतील. आणखी एका विकेटचं पतन. अजित शेलार बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी पहा. अप्रतिम गोलंदाजी केली. एक चौकार एक षटकार आला, त्यानंतर कमबॅक करणारे 3 बॉल होते. अजय मोहितेचं कौतुक करावं लागेल. 28 वरती 2 या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. KSK महाबळेश्वर संघ. 3 शतक या ठिकाणी समाप्त होत आहेत. म्हणजे 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डती 28 लागले. तितकीशी धावसंख्या नाहीये, कारण तुम्ही समोर साइड पाहाल. कराड फायटर्स टीम पाहिली तर बॅटिंगचा भरणा असणारी टीम आहे. राजू कंक, सुजित शेवाळे, रोहित पाटील, संग्राम लावंड, निलेश वीर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोनाट गावचा दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू सोनाट गावचे आहेत बॅटिंगसाठी. खुला टाकलेला बॉल क्लीन बॉल केलाय. निलेश वीर, जर्सी क्रमांक 912. अप्रतिम गोलंदाजी. वाह. सुरेश सकपाळ यांना बाद केलंय पहा. सुरेश सकपाळ कडून आज अपेक्षा होत्या. बरेचसे प्रेक्षक, त्याचे चाहते आज मैदानाच्या आतमध्ये आले. त्याचे सहकारी मित्र असतील क्षितिज मोरे, मंगेश पवार, खास करून ही सुरेश सकपाळची बॅटिंग पाहण्यासाठी आले होते, परंतु थोडंसं नाराज केलंय. या अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार सुरेश सकपाळच्या बॅटमधून आला, परंतु इथे पहा निलेश वीर, जर्सी क्रमांक 912. क्वालिटी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये सुरुवात काय केली, स्वप्नवत सुरुवात. पहिला बॉल यॉर्क पद्धतीचा समजला नाहीये आणि विकेटचं पतन. मयूर शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुरोशी गावचे सुपरस्टार, ऑलराऊंडर, रील स्टार म्हणावं लागेल या खेळाडूला, अर्थातच मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी अप्रतिम करतात, परंतु आज बॅटिंगची संधी आहे. कुरोशी गावचे आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हो, पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, अगदी पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या वेळेस आपण कराडची मॅच पाहतो त्या वेळेस बॅटर कामगिरी करत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं तर गोलंदाजांनी प्रभावित केलंय कराडच्या आज. त्यामध्ये निलेश वीर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फिटनेस तुम्ही पाहू शकता निलेश वीर यांचा, चांगला फिटनेस आहे. गोलंदाजी एकदम अप्रतिम केली त्यांनी संपूर्ण मॅच मध्ये.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑन साइडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती जातील, बॉल सापडत नाहीये. अगदी हंगाम संपत आलाय पावसाळी क्रिकेटमध्ये, परंतु ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने लोकांच्या पसंतीला आले. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का पाहावा लागेल. पंचांचा निर्णय पोहोचेलच आमच्यापर्यंत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. केएसके महाबळेश्वर टीम कडून प्रथमेश सकपाळ चांगली बॅटिंग करू शकतो, त्याच्याकडे खोलात टाकलेला बॉल पहा. पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा बॉल, उत्तर नाहीये साजेस. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आज मात्र अगदी बॉलिंग मशीन प्रमाणे गोलंदाजी करतायत गोलंदाज निलेश वीर. क्वालिटी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय समोर पहा. त्या ठिकाणी बॉल पाण्यामध्ये थांबेल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 34 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. आणि मित्रांनो, निलेश वीर यांची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या निलेशसाठी. अप्रतिम गोलंदाजी, दोन्ही षटकांमध्ये काय क्वालिटी गोलंदाजी केली, प्रभावित केले. कराड तालुका म्हटलं की बॅटिंगचा बारणा, कराड तालुका म्हटलं की स्फोटक फलंदाजी, कराड तालुका म्हटलं की आक्रमक फलंदाजी, षटकार सावकारांची आतिषबाजी. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये थोडस चित्र विरोधी दिशेमध्ये आलंय. निलेश वीरनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये जाऊया. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजाचं नाव सांगा. अनिल काटेकर, गोटेवाडी गावचे अनिल काटेकर गोलंदाजी मार्कवरती. यांनी पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. विकेट येताना पाहायला मिळते. अनिल काटेकर गोलंदाजी मार्कवरती. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आज आपण पाहिल्या ना, तर कराड तालुक्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी जाताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केले. 5 बॉल बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इंक चेंजर टॅटू आणि इंक चेंजर टॅटूचे खऱ्या अर्थाने प्रोप्रायटर सर्वे सर्वा मंगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मंगेश पवार म्हटलं की एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, काही स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने आयकॉन म्हणून त्यांना पसंती देण्यात आलेला खेळाडू म्हणजेच मंगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. अनिल काटेकर बॅटची कडा, पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल मिळेल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊया. लो स्कोरिंग मॅच आहे. 35 धावा केवळ स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. मंगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वतःचं शॉप आहे आणि थोडस शॉप क्लोज करून ते या मॅच साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हा बॉल तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट यॉर्कर बनवण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशा चुकली आणि हा वाईट बॉल येतोय. 36 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. लो स्कोरिंग मॅच आहे. मंगेश पवार अजूनही संधी आहे. 4 बॉल आहेत. या 4 बॉलवरती काही मोठे फटके आले तर मजा येईल या मॅच मध्ये. डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. आडव्या बॅटनी लॉंग ऑनला सुजित शेवाळे बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न करणं गरजेचं राहील आणि या 2 धावा कंप्लीट. अनिल दादा जुनगरे इगल ग्रुपचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून मंगेश पवार यांच्यासाठी एक पुरस्कार आलाय. म्हणजे षटकारासाठी रोख रक्कम 500 दिली जाईल. मंगेश पवार स्ट्राइक एंडला. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. विकेटची संधी होती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आहे. अपेक्षा प्रेक्षकांच्या वाढल्यात. मंगेश पवार हे लाडके खेळाडू आहेत. प्रेक्षक खऱ्या अर्थाने षटकार मागतायत. षटकार येईल का सुद्धा पाहावं लागेल. खोलात टाकलेला बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निलेश वीर त्या ठिकाणी आहेत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मंगेश पवार पुन्हा एकदा माघारी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलमध्ये किती धावा येतील धावफलकावरती जाऊया. धावसंख्या 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहे. 38 रन्स मैदानाच्या आतमध्ये
KSK चे मिस्टर 360 हातलोट गावचे सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चंदू गाडगे. एक बॉल बाकी आहे, अंतिम बॉल. 38 धावा स्कोरबोर्डती लागताय. 38 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं होतं. बॉलला एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट होतील का पाहावं लागेल. या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, इथे तिसरी ही रन कंप्लीट होईल का पाहावं लागेल. चौथीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. यस 3 आल्या, म्हणजे 3 धावांनी धावफलक आपण पुन्हा एकदा अपडेट करूया. 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 42 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. आणि खेळ अप्रतिम राहिलाय कराड तालुक्याचा. परंतु एक इनिंग संपले, दुसरी इनिंग बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पाहिलं इंटरेस्टिंग असतात. त्यामुळे या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. सेकंड इनिंग मध्ये 42 करायच्या आहेत आणि या 42 धावा होतील का हे सुद्धा पाहावं लागेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही बदल करतोय आवाजामध्ये. आणि पुन्हा एकदा कराड तालुक्याचा बुलंद आवाज पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आमचे लाडके मित्र आशिष चोरगे यांना आमंत्रित करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आज करार पाहायला गेलं तर मिस्टर KTPL राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंक स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून निलेशजी मर्डेकर सर आणि त्याचबरोबर संतोषजी देसाई सर यांचा आवाज आपण ऐकलात. सगळ्या मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळाला. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर KSK प्रतिष्ठान या संघाने मात्र पहिली बॅटिंग करत असताना मात्र धावफलकावरती लागल्यात. 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे कराड फायटर या संघासमोर. जिथे आपण पाहायला गेलं तर 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये कराड फायटर्स टीम. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आज कराडनं पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर असोसिएशन अंतर्गत मात्र टीम्स मात्र पाहायला मिळाल्या. आणि यानंतरचा लॉट्स आपण जर पाहायला गेलं तर 2 गाव 1 संघ. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. सलग 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा मात्र अनुभवायला मिळेल. या स्पर्धेची चर्चा केली. प्रगल्भ व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्याच्या दिवसामध्ये उद्याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये बरंच काही घडेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने मात्र हे सामने सुरू आहेत अटीतटीचे सामने सातत्याने मात्र अनेक मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाले. तर 6व्या सेकंड इनिंगकडे जिथे प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कराड फायटर्स संघाकडनं मात्र पाहायला मिळते. एका बाजूला शेवळगावचा ब्रँड दाखवणारा डॉन या नावाने चर्चेत असणारा कराडचा डॉन सुजित शेवाळे, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL असे बरेच खिताब ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच्याच आयुष्यातून आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आज अनुभवायला मिळते. अर्थातच राजू कंक मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र ही सलामीची जोडी सुचित आणि राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि परंतु गोलंदाज ट्रॅकवरती पहिलं षटक मात्र कोण हाताळेल हे मात्र पाहायचं आहे. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे कराड फायटर संघाला. लक्ष छोटा आहे आणि छोटा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पाहावं लागेल गोलंदाजीमधून धारदार गोलंदाजी खेळाडू करतील का, गोलंदाज करेल का. आणि या प्रारंभिक जोडीला मात्र फोडण्यामध्ये कोणत्या गोलंदाजाला यश येईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 30 चेंडू आणि करायचे आहेत 42 धावा. आणि पहिले षटक मात्र घेऊन येत असताना मात्र पाहायला मिळतोय कुरुशी गावचा सुपुत्र, कुरुशी गावचा बॅट दाखवणारा मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज
मयूर शिंदे. याही खेळाडूची चर्चा भरपूर राहिली. अनेक स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीतून प्रभावित केलंय. त्याचबरोबर नवी मुंबईच्या पटलावरती गर्जना 11 संघाकडनं मात्र सातत्याने मात्र गोलंदाजी करताना मात्र या गोलंदाजाला पाहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा शुभेच्छा. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. स्ट्राईक हँडला मात्र पाहायला मिळतोय राजू कंग. नॉन स्ट्राईक हँडला सुजित शेवळ आणि गोलंदाजीमध्ये मयूर शिंदे. पहिला बॉल मयूर शिंदे यांचा राजू यांच्याकडे. 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. 30 चेंडू 42 करायचे आहेत. सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती मयूर शिंदे यांनी दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरतो राजू कंग. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल तो विसावतोय आणि कुठलीही चुकी न करता विकेट किपरने खूप चांगला झेल पकडला. महत्वाची विकेट मात्र पाहायला मिळाली. राजू 0 वरती बाद. नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र निलेश वीर ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली त्या पद्धतीने आता बॅटिंग करावी लागेल. हा सामना अगदी सोपा नाहीये कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी मयूर शिंदेची मात्र पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली आहे. युनिट नंबर 3 मध्ये निलेश वीर इथे दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत. चला घाई करायची थोडीशी मयूर दादा, स्पीड अप घ्यायचं कारण वेळेचे निर्बंध आहेत. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. त्याच पद्धतीचा हा बॉल मात्र हाताळलाय. चांगली गोलंदाजी. शॉर्ट बॉल होता. बीट करून पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. पहिले 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. ही भेदकता आहे या गोलंदाजाची. धारदार गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने फटका, डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. एक टप्पा घेत बॉल अगदी चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोरच्या दिशेने बॉल बॅकट्रॅप पाहायला मिळाला. ड्राईव्ह करत असताना मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. निलेश वीर यांनी मात्र हा चौकार खेचलाय आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र शिरगणेशा झालाय 4 धावांनी. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चांगलं प्रोटेक्शन तिथे दिलं जात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. स्ट्रायकरला मात्र आता सुजित येईल. सुजित वरती नजर असतील कारण 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. राजू माघारी गेल्यानंतर आता निलेश आणि सुजित वरती ही जबाबदारी आहे. हाफ ट्रॅकर बॉल, अप्पर कट खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडनं होते चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. पाहावं लागेल पंच शहानिशा करतायत की या बॉल वरती चौकार आहे की षटकार आहे आणि पंचांनी घोषित केले हा षटकार आहे. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय.
अगदी टो खेळण्याचा प्रयत्न, हा ऍक्शन रिप्ले ओम्स एमटीसीच्या माध्यमातून बॅडमिंटन स्ट्रोक अगदी जरूर पाहायला मिळाला सुजित शेवाळीच्या बॅटमधून. षटकार आलाय, षटकारच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. एकावर एक 11 धावा, डबल डिजिट मध्ये अगदी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मयूर यांचा. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. उंची भरपूर प्राप्त झाली होती, एलिव्हेशन तेवढंच प्राप्त झालं होतं, परंतु अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळाला. परंतु या बॉलच्या पाठीमागे आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलं. पहिलं षटक समाप्त झालं आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 13. लॉस ऑफ दी 1 विकेट. येणारे 24 चेंडू 29 करायचं समीकरण अगदी सोपं आहे, परंतु पाहावं लागेल तितकंच अवघड होईल का येणाऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू 29 करायचे आहेत. राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंक स्मृती चषक 2025 सह हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 3 या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. जवळ मॅच दिशेने पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 साठी मात्र गोलंदाज मात्र वापरला जातोय प्रतीक सकपाळ. 24 चेंडू 29 करायचे आहेत. प्रतीक आले दुसरं षटक घेऊन. सेकंडला निलेश त्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहायला मिळाला. आणखीन एक शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अगदी डीमार्टच्या दिशेने टोकलाय हा षटकार. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग, आला तसा पाठवला, फक्त दिशा दिली, रीड केलं गेलं गोलंदाजाला आणि या बॉलवरती षटकाराची मोहर लगावली. 6 धावा आल्या, टीमची धावसंख्या 19. बॅटला ब्रश झालाय, बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉपला बॉल अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल. निलेशच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाच्या खात्यामध्ये देखील 1 धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20 20 धावा. हा देखील शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. डीप मधून प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. या फटक्यावरती 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. 2 धावा आल्यात, 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 22 धावा. मोठ्या फटकासाठी गेले होते, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. येतोय तो चौकार, 4 धावा. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीने फटके खेळण्यामध्ये माहिर असणारा मात्र हा बॅटर पाहायला मिळतो स्ट्राईक रेंजला सुजित शेबळे. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 26 या धावसंख्येवरती धावफलक. हो, चांगला बॉल, कमबॅक केलंय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. टप्पा अचूक मात्र पाहायला मिळत असताना मात्र जरूर पाहायला मिळत हा बॉल डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले, परंतु कमबॅक करून देणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल होता, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अभांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल 27. शेवटचा बॉल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा, एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेचलाय सुजित शेवाळ याच्या बॅटमधून. षटकार. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 33 ला 1. कराड फायटर या संघाचा स्कोर आपण अनुभवत आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकाराला षटकाराची मोहर लगावली. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 बॉल आणि करायचे आता 9 धावा. बॉलर कोण आहे? सुजल आलाय 3रं षटक घेऊन.
मिडल ओव्हर मध्ये हाफ ब्रेकर बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर मात्र टाकण्याचा प्रयत्न याही गोलंदाजाकडनं मात्र पाहायला मिळतोय. आव्हांतर धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात. टीमच्या खात्यामध्ये देखील ही धाव ऍड होईल. 9 पाहिजे होता, आता 8 पाहिजे. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, फुल टोन वसूल केलाय. 6 धावांचा असे चेंडू निलेश वीरला तुम्ही टाकू शकत नाही. सतरा चेंडू 2 ची गरज आहे आता. 17 चेंडू 2 धावांची गरज विजयासाठी फक्त. हो चांगला बॉल गती काढून घेतली. या बॉल वरती बीट करून पाठीमागे गेलाय. हलक्या त्याने मात्र ढकलून दिलाय. त्यांना माहिती आहे जास्त घाई करण्याची गरज नाही. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने आता स्कोर झालाय लेवल. आता फक्त विजयासाठी एका धावेची गरज. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने हा सामना जिंकलाय. अर्थातच कराड फायटर या संघाने. आणि नेक्स्ट मॅच आपण घेऊया टॉस. परंतु तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर चाळकेवाडीचा स्टार खेळाडू आकाश मोहिते याला आपण बघतोय. कारण सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये ओपनचं क्रिकेट ज्याने गाजवलंय तो हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच 32 शिराळा आणि त्यांच्या विरोधामध्ये कराड फायटर अशी ही मॅच असेल. बिग फाईट. या मॅचचा हिरो निलेश वीर यायचा आहे आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. मी टॉस साठी विनंती करेन किरण घारे सरांना की आपल्या शुभ हस्ते की मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.